मंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या सर्व पशुपालक मित्रांना आणि शेतकऱ्यांना माझा नमस्कार. माझं नाव डॉक्टर सचिन शंकपाल. मी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डमध्ये व्यवस्थापक म्हणून इथे काम करतो आहे. आणि मला जो टॉपिक दिलेला आहे, मला आज ज्या विषयावर बोलायचं आहे ते आहे दूध उत्पादन वाढवण्यासाठी दुभत्या जनावरांचे खाद्य आणि दूध उत्पादनाच्या खर्चाचे व्यवस्थापन. दूध उत्पादन जे आहे त्याच्यासाठी 3 घटक अतिशय आवश्यक आहेत. त्याला आपण मूलभूत किंवा त्याचा पाया म्हणूया, आधारस्तंभ आहेत. ते आहे पहिले तर जनावराची जात. जातिवंत जनावर निवडणे हे अतिशय आवश्यक आहे. चांगली दूध देणारी गाय किंवा म्हैस जे कमीत कमी 10 लिटरच्या वरची असावी, तेव्हाच या डेअरीमध्ये व्यवसायात हा प्रॉफिटेबल राहील. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते पशुपोषण. तर 60 ते 70% जो खर्च आहे तो पशुपोषणावर असतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आणि जो खर्च आहे तो आपण त्याच्याकडे व्यवस्थित बघत नाही. आणि त्याच्यामुळे मग आपल्या ज्या गायी आहेत, भले आपण 1 लाखाची गाय 1.5 लाखाची गाय आणतो, पण जर का आपण त्याच्या पोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर मात्र त्या गायीकडून जेवढं एक्सपेक्टेड आपण त्याची अनुवंशिक जी क्षमता असते त्या क्षमतेनुसार ती दूध देऊ शकत नाही. आणि तिसरं आहे स्वास्थ्य किंवा गोठा व्यवस्थापन. स्वास्थ्य नेहमी रेग्युलरपणे डिवर्मिंग करणे किंवा जंतुनाशक औषध देणे, वेळोवेळी लसीकरण करणे आणि गोठ्याचं व्यवस्थापन. गोठ्याचं व्यवस्थापन म्हणजे त्याची बसायची जागा किंवा ती व्यवस्थित असणे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दूध उत्पादनावर इफेक्ट करतात. ठीक आहे. तर वेतातील 3 टप्पे आहेत. ते आहेत, एकतर गाय जी आहे ती 300 दिवस दूध देते. तर सुरुवातीचे पहिले दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर 100 दिवसापासून म्हणजे 4 महिने ते 7 महिने हा मध्यकाळ असतो. आणि शेवटी भाकड काळ, शेवटी जे आहे ते 7 महिने ते 9 महिने त्याच्यामध्ये शेवटचा काळ असतो. आणि 60 दिवस हे भाकड काळ असतो. जर का आपण बघितलं 2 वेतातील अंतर जर बघितलं तर 365 दिवस असतं. आणि 10 महिन्यापर्यंत आपली गाय किंवा म्हैस तिनं दूध द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि 60 दिवस जे असतात ते भाकड असतात. तर मला सगळ्या दूध उत्पादकांना जे महत्त्वाचं सांगायचं आहे, ज्या दूध उत्पादनासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या म्हणजे पशुपासून आपल्याला 10 महिने दूध उत्पादन करणे. त्याच्यानंतर वर्षाकाठी एक कालवड हे अतिशय आवश्यक आहे. गाईमध्ये 12 ते 14 महिने आणि म्हशीमध्ये 16 ते 18 महिन्यामध्ये आपल्याला कालवड घेता आली पाहिजे. व्याल्यानंतर 60 दिवसापर्यंत जास्तीत जास्त दूध उत्पादन घेणे. जास्तीत जास्त म्हणजे काय की त्याला म्हणायचं पीक. पीक म्हणजे काय की ज्या दिवशी व्याल्यापासून ज्या दिवशी सगळ्यात जास्त दूध उत्पादन होईल त्याच्यानंतर हळूहळू दूध काय होतं, कमी कमी होतं. फॅट आणि SNFचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हिरवा चारा, सुका चारा आणि पशुखाद्य याचा योग्य प्रमाणात वापर करून आहारावरील खर्च कमी करणे, या गोष्टी आपण इथे थोड्याशा डिटेलमध्ये बघूया. तर मला सर्व विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना विचारायचं की खरंच आपण 10 महिने दूध घेतो का? मला वाटते 60 ते 70% शेतकरी म्हणतील की आमची गाय जी आहे ती 5 किंवा 6 महिन्यापर्यंतच दूध देते. काही शेतकरी 10 महिने दूध घेत असतील तर हे अतिउत्तम. तर 10 महिने दूध आपल्याला घ्यायचं असेल त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी वेल्यानंतर जे 3 महिने आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला चॅलेंज फिडिंग, मी तुम्हाला समोर सांगेल की चॅलेंज फिडिंग म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर त्याचा शारीरिक स्कोर, जो शारीरिक स्थिती आहे ती योग्य राखणे अतिशय आवश्यक आहे. आणि शारीरिक स्थिती जर योग्य असेल तर ती वेळेवर माझावर येईल आणि ती प्रेग्नंट राहील किंवा गर्भधारणा होईल. तर वेल्यानंतर सुरुवातीचे जे 3 महिने आहेत, जसं मी सांगितलं ते अतिशय महत्त्वाचे आहेत. जी शरीरातली ऊर्जा असते ती आहारातून आणि शरीरातून मिळून
त्याच्यामधून दूध बनत असतं. या काळामध्ये सर्वाधिक दूध उत्पादन असतं याच्यामध्ये. परंतु जनावर काय करतं की आहाराचे सेवन कमी करतं आणि त्याच्यामुळे आहाराचं सेवन कमी केल्यामुळे आणि दुधाचा ताण वाढल्यामुळे शारीरिक वजनामध्ये कमी येते. मग होतं काय की व्याल्यानंतर 3 महिन्यामध्ये पोटाची म्हणजे पहिलं जे पोट आहे ओटी पोट त्याची क्षमता कमी होते. आणि त्याची कशामुळे कमी होते? कारण गर्भाशयाचं जे गर्भाशय मोठं असतं है ना, त्याला नॉर्मल साईजला यायला 45 दिवस लागतात. तर त्याच्यामुळे रुमेन म्हणजे पोटाची क्षमता कमी होते. त्याच्यामुळे पशुची आहार ग्रहण करण्याची क्षमता कमी होते आणि त्या पशुवर जास्त दूध देण्याचा ताण असतो. आणि त्याच्यामुळे पचनाशी संबंधित अडचणी जसं की दुग्धज्वर आहे, किटोसिस आहे किंवा स्तनदेहाची शक्यता असते. त्याच्यामुळे होते काय की या काळात आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यायचं असते पण आपण ते घेऊ शकत नाही आणि ती क्षमता कमी होते. संपूर्ण वेतामध्ये दूध उत्पादन क्षमता त्याच्यामुळे कमी होते. आणि जर का आपण व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलं नाही तर खराब शारीरिक स्थिती आणि प्रजनन क्षमता पण कमी होते. या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की वेल्यानंतर जनावराची शारीरिक स्थिती कशी बदलत जाते. वेण्याच्या अगोदर हा बॉडी कंडिशन स्कोर म्हणजे शारीरिक स्थिती स्कोर असतो 3. हळूहळू 50 दिवसामध्ये तो 2.5 होतो आणि त्याच्यानंतर 100 दिवसात 2 होतो. हे नॅचरल आहे. पण आपण जर का आहार व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर त्याचा परिणाम काय होईल? जर का आपण व्यवस्थित केलं नाही यावेळेस तर आनुवंशिक क्षमता असून सुद्धा दूध उत्पादन आपण घेऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल की गाय वेळेवर माझावर येणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? वेल्यानंतर 3 महिन्यातील आहार व्यवस्थापनामध्ये मुख्य उद्देश आहे की सर्वात जास्त दूध उत्पादन घेणे. पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जर का 1 किलो दूध उत्पादन जर का घेऊ शकले 1 किलो वाढीव तर तुम्हाला पूर्ण वेतामध्ये 200 किलोग्राम दूध एक्स्ट्रा घेता येतं. त्याच्या आहार ग्रहण क्षमतेमध्ये सुधार करायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल की ती वेळेवर माझावर येईल आणि गर्भधारणा होईल. दूध देण्याच्या कालावधीमध्ये त्याच्यामुळे वाढ होईल आणि त्याची शारीरिक स्थिती जी आहे ती योग्य राहील. मग तिच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? एक चॅलेंज फीडिंग, ठीक आहे. दुसरं म्हणजे उच्च ऊर्जायुक्त आहार देणे जसं की बायपास फॅट आणि वेळेवर माझावर येण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी तिला व्यवस्थित मिनरल मिक्सचर खाऊ घालणे. मग चॅलेंज फीडिंग म्हणजे काय? एकदम सिंपल आहे. आनुवंशिक क्षमतेनुसार दूध उत्पादन वाढवण्यासाठी पशुखाद्याचे हळूहळू प्रमाण वाढवणे. थोडक्यात उदाहरणार्थ असं आहे की दूध उत्पादन जर का 12 किलो असेल तर आपल्याला 13 किंवा 14 किलोसाठी दुधाकरिता तो आहार बनवावा लागेल, ठीक आहे. आणि हे जे चॅलेंज फीडिंग आहे ते वेल्यानंतर लगेच 2 आठवड्यामध्ये आपल्याला चालू करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की 1 ते 1.5 किलो पशुखाद्य तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचं आहे जेणेकरून दूध वाढत जाईल. जोपर्यंत दूध वाढत जाईल तोपर्यंत तुम्हाला हळूहळू पशुखाद्य वाढवायचं आहे. त्याला म्हणायचं आहे चॅलेंज फीडिंग. मग वेल्यानंतर पहिल्या 3 महिन्यातील आहार आपण कसा द्यायला पाहिजे? जर का आपण उदाहरणार्थ बघितलं, एक गाय आहे जी 400 किलोची आहे, 12 किलो दूध देते आणि 4% फॅट आहे, तर त्याच्या आहारामध्ये 1 किलो आपल्याला मक्याचा भरडा द्यावा लागेल, ठीक आहे. धान्यास प्राधान्य याच्यासाठी द्यायचं की कारण त्याच्यात ऊर्जा असते. पशुखाद्य हे 5 किलो, ठीक आहे. ते BIS टाईप 1 ज्याच्यामध्ये 22% प्रोटीन आणि 4% फॅट आहे. त्याच्यानंतर हिरवा चारा, त्याच्यामध्ये एकदल आणि द्विदल चारा असेल तर फारच चांगलं. 10 ते 15 किलो हिरवा चारा, 5 ते 8 किलो द्विदल चारा आणि 3 ते 4 किलो कडबा, 100 ग्राम मिनरल मिक्सचर आणि 100 ग्राम बायपास फॅट. हे एवढं जर का आपण आहार दिला तर पशुचं उत्पादन आहे ते चांगलं राहील. त्याच्या व्यतिरिक्त जास्त दूध देणाऱ्या पशुमध्ये रेग्युलरली 30 ते 40 ग्राम किंवा 50 ते 75 ग्रामपर्यंत आपण सोडा ॲज अ बफर आपण टाकू शकतो. ते कशासाठी टाकायचं?
कारण ॲसिडिटी होत असते. कारण आपण जास्त प्रमाणात दाणा दिला तर ॲसिडिटी होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्याच्यामुळे आपण इथं खाण्याचा सोडा रिकमेंड करतो. मग बायपास फॅट देण्याचे फायदे काय आहेत? एक तर ऊर्जेची कमतरता जी असते, कारण व्याल्यानंतर ऊर्जा एकदम कमी होते. का बरं कमी होते? कारण सगळं जे दूध आहे ते तिच्या जे बॉडी फॅट म्हणजे जे बॉडी फॅट त्यांनी स्टोअर केलेलं आहे, जे ॲडिपोज टिश्यू आहे, जी चरबी त्यांनी साठवलेली आहे त्याच्यातून निघते आणि त्याच्यामुळे हळूहळू तिचं वजन कमी होते. त्याच्यामुळे इथं बायपास फॅट देणं आवश्यक आहे. तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता, वरची गाय किंवा म्हैस जर का अशा कंडिशनमध्ये असेल तर ती माझावर येत नाही आणि परत तिला फळवता येत नाही. त्यामुळे इथं बायपास फॅटचा चांगला रोल आहे. तर बायपास फॅट काय आहे की चयापचनासंबंधी पण ते काम करतं आणि ऊर्जेचा चांगला स्रोत म्हणून काम करतं. त्याच्यामुळे गाय किंवा म्हैस वेळेवर माझावर येते आणि प्रजनन क्षमतेमध्ये सुधार होतो. मग हे बायपास फॅट द्यायचं किती? गाईमध्ये 100 ते 150 ग्राम आणि म्हशीमध्ये 150 ते 200 ग्राम बायपास फॅट देणं आवश्यक आहे. कधी द्यायचं? वेण्याच्या अगोदर 1 ते 2 आठवडे अगोदरपासून वेल्यानंतर फक्त 3 महिन्यापर्यंतच आपल्याला बायपास फॅटचा उपयोग करायचा आहे. व्याल्यानंतर 4 ते 6 आता आपण बघितलं की अर्ली लॅक्टेशन म्हणजे व्याल्यानंतर 3 महिन्यापर्यंत जर आपण व्यवस्थापन बघितलं, त्याच्यानंतर व्याल्यानंतर 4 ते 6 महिने आपल्याला काय काय करायचं आहे? याच्यामध्ये चारा खाण्याच्या क्षमतेत सुधार करणे आवश्यक आहे. या स्टेजमध्ये दूध उत्पादन स्थिर राहतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी घट कशी होईल हे बघायचं. याच्यामध्ये गाय किंवा म्हैस वेळेवर माझावर येणं आवश्यक आहे आणि तिचा माज ओळखणं आवश्यक आहे. जर का चांगली गाय असेल, चांगली दूध उत्पादन देणारी गाय असेल आणि तिला जर का तिचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर 60 दिवसामध्ये गाय व्याल्यानंतर हीटवर येते. पण मग आपण पहिली हीट ही सोडून द्यायची, पहिला मास सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतरच्या माजाला मात्र अचूक कृत्रिम बीजदान करणे आवश्यक आहे. कृत्रिम रेतन केल्याची तारीख ही काळजीपूर्वक लिहून ठेवणे तेवढंच आवश्यक आहे आणि प्रजननाच्या 90 दिवसानंतर ती गाय गाभण आहे की नाही हे डॉक्टरांकडून गर्भचाचणी निदान करून घेणे पण तेवढंच आवश्यक आहे. आणि पुढचं जे व्यवस्थापन आहे ते गायीच्या गाभण जनावरांची जी काळजी घेणं ते पण तेवढंच आवश्यक आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? जसं आपण पहिल्या सुरुवातीच्या ज्या दिवसात आपण काय केलं की दाण्याचं प्रमाण वाढवलं. आता इथं काय करायचं की आपल्याला हळूहळू दाण्याचं प्रमाण किंवा कॉन्सन्ट्रेटचं प्रमाण जे आहे ते कमी करायचं आहे आणि चाऱ्याचं प्रमाण वाढवायचं आहे. तर मग तीच गाय आहे जी 4 ते 7 महिन्यामध्ये त्या गायीचा आहार राहील. त्याच्यामध्ये 10 किलो दूध उत्पादन आहे आणि त्याच्यामध्ये 1 किलो धान्याचा भरडा. पशुखाद्य इथं आपण कमी केलेलं आहे. पहिले तिथं 5 किलो होतं, आता आपण इथं 3.5 किलो BIS टाईप 1 पशुखाद्य देणार आहोत. त्याच्यानंतर हिरवा चारा आणि सुका चारा. ठीक आहे, कडबा कुट्टी आपण इथं थोडीशी वाढवलेली आहे. तिथं 3 ते 4 किलो होती आणि इथं आपण 6 किलो कडबा देणार आहोत. खनिज मिश्रण 100 ग्राम. इथं बायपास फॅट देण्याची आवश्यकता नाही आहे. का बरं नाही आहे? कारण वेल्यानंतर पहिले 3 महिन्यातच बायपास फॅट देण्याची आवश्यकता आहे. कारण त्याच्यानंतर ती व्यवस्थित खायला लागते आणि त्याच्यामुळे बायपास फॅट देण्याची आवश्यकता इथे राहत नाही. आणि त्याच्यासोबतच आपण ॲज अ सोडा म्हणून बफर म्हणून आपण वापरायचं आहे. त्याच्यानंतर लेट लॅक्टेशन किंवा वेल्यानंतर 7 ते 9 महिन्यामध्ये आहार व्यवस्थापन कसं करायचं हे बघूया. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला अजून कॉन्सन्ट्रेटचं प्रमाण किंवा दाण्याचं प्रमाण कमी करून हळूहळू चाऱ्याचं प्रमाण वाढवायचं आहे. इथं आपण 70-30 असं प्रमाण ठरवूया. ठीक आहे, 70% चारा, हिरवा चारा, सुका चारा आणि 30% कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे, त्याच्याच व्यतिरिक्त जनावरांना अधिक लठ्ठ होण्यापासून आपल्याला टाळायचं आहे, नियंत्रण करायचं आहे. त्याच्यामुळेच आपल्याला कॉन्सन्ट्रेट म्हणजे दाना याचं प्रमाण कमी करायचं आहे. दूध उत्पादन जे टिकून ठेवणं ते आवश्यक आहे आणि भाकड काळामध्ये काय केअर घ्यायची आहे ते पण महत्त्वाचं आहे. मग जर का तीच गाय 7 ते 9 महिन्यामध्ये असेल आणि 7 किलो दूध देत असेल तर त्या गाईला 2 किलो पशुखाद्य. आता इथं 10 किलोच्या आत आलेली आहे, त्याच्यामुळे आपण BIS टाईप 2 पशुखाद्य इथं वापरू शकतो.
त्याच्यामध्ये 20% फॅट आहे, 20% प्रथिने आहेत, प्रोटीन आहे आणि 2.5% फॅट आहे. त्याच्याच व्यतिरिक्त आपण भरड्याच्या ऐवजी आपण इथं अर्धा किलो पेंड टाकलेली आहे किंवा सरकी ढेप टाकलेली आहे आणि हिरवा चारा आणि सुका चारा आणि खनिज मिश्रण आपण 100 ग्रॅमच्या ऐवजी 50 ग्राम इथं आपण रिकमेंड केलेलं आहे. मग हे झालं सुरुवातीचा काळ, मध्यकाळ आणि लेट लॅक्टेशन किंवा शेवटचा काळ. त्याच्यानंतर येते भाकड काळ किंवा लास्टचे जे 60 दिवस आहेत तो. तर त्याच्यामध्ये दूध उत्पादन तर नसतं, कारण 7व्या महिन्यात गाय ही आटवल्या जाते. ठीक आहे, ते 2 महिने जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे त्याच्या शारीरिक अवस्थेमध्ये सुधार होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आहारातून आपण जे काय देतो, जे काय न्यूट्रिएंट देतो ते त्याच्या शरीरासाठी आणि त्याच्या गर्भासाठी किंवा त्या वासराच्या वाढीसाठी उपयोगात आणले जातात. तर गाभण पशूंसाठी संतुलित आहार देणं अतिशय आवश्यक आहे. गर्भाच्या का आवश्यक आहे? कारण अखेरचे जे 2 महिने आहेत ते खूप आवश्यक आहे, कारण 70% 65 ते 70% वाढ ही वासराची जी वाढ आहे ती अखेरच्या 2 महिन्यात होत असते. म्हणून इतर सर्व पशुपालकांना मी विनंती करतो की अखेरच्या ज्या 2 महिन्यात कमीत कमी त्यांना चांगला आहार जर तुम्ही दिला तर येणारं जे वासरू आहे ते सुदृढ होईल. ठीक आहे, कारण बरेच शेतकरी काय करतात की गाभण जनावरांना व्यवस्थित खाऊ घालत नाहीत. ठीक आहे, तर गाभण जनावरांची व्यवस्थापन करणं हे अतिशय आवश्यक आहे. जर का तुम्हाला जास्त प्रमाणात दूध घ्यायचं असेल तर तेव्हा हे आवश्यक आहे. गर्भावस्थेतील जे प्रबंधन आहे त्याच्यामध्ये गुणवत्तायुक्त पशुआहार 2 ते 3 किलो हे देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुधात फॅट आणि SNFचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. कारण दुधातील फॅट जो आहे, शेतकऱ्यांचा जो नफा आहे तो दुधातील फॅट आणि SNFवर डिपेंड असतो. त्यामुळे दुधातील फॅट व SNF जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत. मग काय कारण आहे फॅट कमी होण्यासाठी? जर का हे आहारात जर का फॅटची कमी असेल तर दुधातील फॅट कमी होतं. जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेट असेल तर जास्त प्रमाणात आपण दाना दिला तरी पण फॅट तुटतं. आणि चारा व खाद्याचं जर का गुणोत्तर किंवा त्याचा जे रेशो आहे तो जर का व्यवस्थित नसेल तरी पण त्याचा फॅटवर परिणाम होतो आणि त्याची शारीरिक स्थिती व चयापचनाशी संबंधित आजार होऊन ते फॅट कमी होतं. SNF कमी होण्याची काय कारणं आहेत? SNF म्हणजे काय? SNF म्हणजे प्रथिने, शर्करा आणि खनिजे है ना. SNF कशापासून बनतं? प्रथिनापासून, शर्करा म्हणजे लॅक्टोजपासून आणि खनिजांपासून. जर का आहारात प्रोटीनची कमतरता असेल आणि खनिजांची कमतरता असेल तर SNFचे प्रमाण कमी होईल. त्याच्यामुळे जर का असंतुलित आहार असेल, ज्याच्या ऊर्जेची कमतरता असेल, प्रथिनांची कमतरता असेल आणि खनिजांची कमतरता असेल तर इथंही आपलं SNF जे आहे ते लागणार नाही आणि तणावाच्या स्थितीतसुद्धा SNF जे आहे ते कमी होतं. म्हणून NDDBने फॅट आणि SNFचे प्रमाण सुधारण्यासाठी समृद्धी नावाचं एक पूरक विकसित केलं आहे आणि आज आपण ते लॉन्च करणार आहे. तर समृद्धी वापरायसाठी ओके, ठीक आहे, धन्यवाद.